पाहायला मिळतो। आणि आता महाराष्ट्रामध्ये बरोबरीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी 23 जागांवर महायुती आणि 23 जागांवर महाविकास आघाडी। तर रामटेकमधून राजू पारवे हे सध्या आघाडीवर आहेत, श्यामकुमार बर्वे हे सध्या पिछाडीवर आहेत। तर एनडीए 258, इंडिया आघाडी 111 आणि इतर 14। रामटेकमधून शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर। महाराष्ट्रामध्ये 46 जागांचे कल हाती। तर अवघे 2 जागांचे कल महाराष्ट्रातून हाती येणं बाकी आहे। हैदराबादमधून आता ओवेसी हे आघाडीवर आहेत। तर हैदराबादमधून अझरुद्दीन ओवैसी आघाडीवर। आणि या ठिकाणी माधवी लता या सध्या पिछाडीवर आहेत। हैदराबादमधून महत्त्वाची बातमी, नंदुरबारमधून हिना गावित या आघाडीवर। नंदुरबारमधून हिना गावित आघाडीवर। आताची महत्त्वाची बातमी, हिना गावित आघाडी। तर गोवाल पाडवी हे सध्या नंदुरबारमधून पिछाडीवर आहेत। हिना गावित यांनी आघाडी घेतलेली आहे। तर एनडीए 262, इंडिया आघाडी 111 आणि इतर 15। तर महायुती 25 आणि महाविकास आघाडी 22। आता महायुती महाविकास आघाडीपेक्षा 3 जागांनी पुढे निघून गेली आहे। तर नागपूर भाजप पुढे, गडचिरोलीमध्ये काँग्रेस पुढे, तर अमरावतीमध्ये सध्या काँग्रेसचा उमेदवार पुढे आहे। तर जळगाव